ओम शांती. 4 जुलै 1974ची ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे स्वस्थितीच्या श्रेष्ठतेने व्यर्थ संकल्पाची हलचल समाप्त. बापदादा म्हणतात, संपूर्ण बनण्यासाठी नशा उत्पन्न व्हायला पाहिजे. पहिला नशा आहे कर्मातीत, म्हणजेच सर्व कर्म बंधनांपासून मुक्त, न्यारे बनून प्रकृतीद्वारा निमित्त मात्र कार्य करवणे. अशा कर्मातीत अवस्थेचा अनुभव व्हायला पाहिजे. न्यारे बनण्याचा पुरुषार्थ नेहमी नेहमी नाही करावा लागणार. सहज आणि स्वतःच अनुभव होईल की करवणारा करवून घेत आहे. करवणारा वेगळा आहे आणि करणारा वेगळा आहे. दुसरा नशा आहे विश्वाच्या मालिक बनण्याचा. असा अनुभव होईल की स्थूल वस्त्र काढले आणि नवीन वस्त्र तयार आहेत. निश्चय असेल की वस्त्र तयार आहेत आणि थोड्याच वेळात ते धारण करायचे आहेत. सर्व गुण संपन्न आणि सतोप्रधान असे नवीन शरीर स्पष्ट दिसेल. चालता फिरता हा नशा असेल आणि आनंद असेल, खुशी असेल की उद्या हे जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करायचे आहे. थोडासाही संकल्प असा येणार नाही की दैवी पद प्राप्त होईल की नाही, देवता बनू की नाही, राजा बनू की प्रजा बनू, असा संशय येणार नाही. अगदी स्पष्ट दिसेल की आज आपण हे आहोत आणि उद्या हे बनू. ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राने योगयुक्त, म्हणजेच नेहमी योगी असल्याने बुद्धीची लाईन स्पष्ट असेल. म्हणजेच निश्चय बुद्धी विजयंतीच्या आधाराने अनुभव होईल की हे वस्त्र नेहमी नेहमी धारण केले आहे आणि आताही करायचे आहे. असा अटल विश्वास असेल आणि स्पष्ट साक्षात्कार होईल. बनू की नाही अशी हलचल बुद्धीमध्ये येणार नाही. जितकी जितकी स्वस्थिती, श्रेष्ठ स्थिती, ज्ञानस्वरूप व आत्म्याचे सर्व गुणांनी संपन्न स्थिती अचल, अडोल, निरंतर आणि एकरस होत जाईल, तितके तितके संकल्पांची हलचल संपत जाईल. जसे साकारमध्ये पाहिले, माता पिता म्हणजे ब्रह्मा बाबा आणि मम्मा दोघांनाही नशा होता. संकल्पाची हलचल मुळीच नव्हती. संपूर्ण अचल अटल निश्चय होता की हे तर बनलेलेच आहे, म्हणजे निश्चित आहे. तर नशेची निशाणी आहे अटल निश्चय आणि निश्चिंत. निशाणेची निशाणी नशा आणि नशेची निशाणी निश्चय आणि निश्चिंत. आणि त्याबरोबरच मायाच्या कोणत्याच प्रकारचा वार होणार नाही आणि वार झाला तरी हारणार नाही, हे निश्चित आहे. विजयी बनू की नाही असा कमजोर संकल्प येणार नाही. कमजोर संकल्प असले की माया येणारच. मला सफलता मिळेल की नाही ही भीती पण निघून जाईल.
संपूर्ण बनले नाही तर असा संकल्प करणे म्हणजे कमजोरींचे रूप असणे. म्हणून ही भीती मनातून निघून गेली पाहिजे. जोपर्यंत हे भूत मनात राहीन तोपर्यंत बाबांची याद बुद्धीमध्ये राहू शकत नाही. बाबांची याद आणि भूत दोन्ही एकत्र राहत नाहीत. म्हणून म्हणतात निश्चय बुद्धी विजयंती. हा निश्चय आणि स्मृती ठेवायची आहे, समर्थी ठेवायची आहे की अनेक वेळा बापाचे बनले आहे आणि मायाजीत बनले आहे. स्मृती स्पष्ट असेल तर निश्चिंत असेल. मी जो आहे, जसा आहे तसाच बापाचा आहे या निश्चयामध्ये कमी असल्यामुळे कधीकधी हलचल होते. म्हणून स्वतःला बापाच्या समोर स्पष्ट करायचे आहे. कारणांचे निवारण करायचे आहे. स्वतःला नेहमी हलके ठेवायचे आहे. एका चुकीच्या मागे अनेक चुका करायच्या नाहीत. प्रत्येक मर्यादा पालन करण्यात प्राप्तीचे मार्ग आहेत आणि सोबतच डोक्यावर जर ओझं असेल तर त्याचाही हिसाब किताब आहे. ज्या मर्यादांना साधारण समजतात त्यांचे पण प्राप्ती आणि त्यांचे ओझं यांचाही हिसाब आहे. संकल्प, बोल, वेळ आणि शक्ती सर्व खजाने यापैकी कोणताच खजाना व्यर्थ नाही होऊ द्यायचा. जसे यज्ञामध्ये स्थूल वस्तू, भोजन व अन्न काहीही व्यर्थ गमवत नाही, तसेच मर्जीवा जीवनाची वेळ बाबांना विश्वाच्या सेवेसाठी दिली आहे. श्रेष्ठ संकल्पाने वायुमंडल आणि वातावरणाला शुद्ध करण्यासाठी मन दिलेले आहे. अशा ईश्वरीय देणला अर्थात ईश्वराला दिलेली वस्तू व्यर्थ गमवायची नाही. आजकालही जड मूर्तींद्वारे मंदिरांमध्ये जो थोडासाही प्रसाद मिळतो त्याला कधी व्यर्थ गमवत नाही. एखादा कणा जरी पायाखाली येत असेल तर मस्तकाला लावून स्वीकार करतात. अनेकांच्या मुखामध्ये प्रसाद टाकण्याचे पुरुषार्थ करतात, त्याला व्यर्थ गमवत नाही. आता तर स्वतः बापाद्वारा मिळालेली वस्तू मन व तन परमात्म प्रसाद आहे. मग याला व्यर्थ गमवायचे नाही, नाहीतर ओझं होईल. याला म्हणतात कर्माची गती अतिगुह्य आहे. जो करेल त्याला मिळेल. ओम शांती.